रस्त्यावर गाडी चालवताना कोणी सतत हॉर्न वाजवला तर तुमची पण चिडचिड होते का? ऑलरेडी ऑफिसला जायचं असतं, कोणाला घरी जायचं असतं, त्यात कंटिन्यू बिनबोबाट हॉर्न वाजवत काही मंडळी आपल्या मागे उभी असतात. पण यावरच आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक असा कायदा आणायचा प्लॅन केलाय की ज्याने या हॉर्नचा प्रॉब्लेम बंद होईल. म्हणजे आपल्या मुंबईत, महाराष्ट्रात, इनफॅक्ट सगळीकडेच ट्रॅफिकचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे आता एक असा नियम येऊ शकतो ज्यात नॉर्मल हॉर्न ऐवजी हार्मोनियम, तबला, व्हायोलिन सारखा तालासुरात आवाज येईल. आहे की नाही इंटरेस्टिंग? पण खरंच नॉइज पोल्युशन हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असून याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जाते. आपल्या कानांसाठी आवाजाचा सेफ लेवल हा 65 ते 70 डेसिबलच्या खाली असावा लागतो. पण कुठेतरी हे प्रमाण 85 ते 90 डेसिबल आणि कधी कधी तर 100 डेसिबल इतकं असतं, ज्यामुळे अनेक त्रास सहन करावे लागू शकतात. जसं कमी ऐकू येणं, बहिरेपणा, दिवसभर डोकं दुखणं, झोपेवर चिडचिड आणि मेंटल हेल्थवर मोठं नुकसान होऊ शकतं. पण आता हॉर्न वाजवण्याला मनाई आहे का? तर नाही. इनफॅक्ट जे विनाकारण हॉर्न वाजवतात हा मोठा इश्यू आहे. म्हणजे तुम्ही अजून गिअर टाकत असता सिग्नल हिरवा झाल्याचा 1 सेकंदातच पी पी असा हॉर्नचा आवाज वाजतो. जसं की हॉर्न म्हणजे आजकाल काहींना रिमोट वाटायला लागलाय, समोरच्याला इनविजिबल पुश देणारा. पण गंमत म्हणजे हे हॉर्न वाजवून ट्रॅफिक काही कमी होत नाहीये, पण हा सगळ्यांचं टेन्शन नक्की वाढतंय. यावर तुम्हाला काय वाटतं? जर हॉर्न मध्ये संगीताची सिस्टम आली तर हा इश्यू सॉल्व्ह होईल का? हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि हा चॅनलला फॉलो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.